चांगला संदेश जो सर्वांपर्यंत पोहोचवला जातोय. तर दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसातनं चौथा सामना शुभम पाटील. घुटना टेक तमाशा देख. चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप. येतोय पहिला चौकार. 4-4-4. तर या ठिकाणी मंगेशजी पाटील उपस्थित झालेत. त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम या मुख्य मंचावर. तसेच साईशा क्वीन या संघाचे ओनर जितेंद्रजी पष्टे उर्फ बंट्या, त्यांना मी विनंती करतोय की या मुख्य मंचावर केलंय तुमचं स्वागत. चेंडू पुन्हा एकदा पाठवलाय शुभम पाटीलच्या बॅटमधनं. आता येतोय फ्लॅट षटकार. 6. थँक्यू डीजे. तर पाहिलं तर पहिल्या बॉलवरनं तो चौकार आला, लॉंग लेग वरनं तो चौकार, त्यानंतर एक मिड विकेट वरनं एक फ्लॅट षटकार. 2 चेंडू आणि 10 धावा या स्कोर कार्डवर लावल्यात. खूप चांगलं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. सर्व कमिटीची खूप सारी मेहनत आणि या 2024च्या पर्वातनं एक चांगली स्पर्धा. खानिवली विभाग प्रीमियर लीगचं हे पर्व आणि जर पाहिलं तर 12 संघांचा समावेश असलेली एक मोठी स्पर्धा या वाडा तालुक्यातनं आपण पाहतोय. खानिवली विभाग प्रीमियर लीग 2024 हे पर्व. पहिल्या बॉलवरनं चौकार, त्यानंतर एक षटकार, 2 चेंडूंचा विचार केला, 10 धावा स्कोर कार्डवर लागला. शुभम पाटील या वाडा तालुक्यातला हाही एक परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू आहे. शुभम पाटील मन फ्रॉम वसुरीमधनं बिलॉंग करतोय. पहिल्या 2 चेंडूवरच्या त्या 10 धावा स्कोर कार्डवर लागला. त्यानंतर पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅकवरनं. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. त्या पॉवर प्लेच्या षटकातनं ही पॉवरफुल फलंदाजी सध्या तरी शुभम पाटील करतोय. तत्पूर्वी पुन्हा एकदा सज्ज होईल दिदेश कदम. त्याला आपण गोलंदाजी ट्रॅकवरनं पाहतोय. दिदेश पुन्हा एकदा सज्ज होईल. तर विचार केला तर 2 चेंडू थोडासा महागडा ठरलाय. 10 धावा मॅच बॉल आलाय त्या ठिकाणी. तो घेतला जाईल नो डाऊट. शुभम आणि मुकेश ही ओपनिंग पेयर, ओपनिंग जोडी जे मैदानात दाखल झाली फलंदाजी करण्याकरता. तत्पूर्वी सज्ज होईल. आजचा दिवस जर पाहिला तर शुभम पाटील पहिल्या मॅच मधनं खूप चांगली फलंदाजी, मात्र अपील जी केली ना त्या अपील मधला आत्मविश्वास तेवढा नव्हता आणि मग ते फेटाळली या पंचांनी. तत्पूर्वी कोणत्याही प्रकारची मात्र धाव नसेल त्या ठिकाणी. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 10 धावसंख्या ही स्कोर कार्डवर लागले. 10 आकड्याची जेव्हा आठवण होईल ना तेव्हा या क्रिकेट जगतातल्या देवाची आठवण होते, सचिन रमेश तेंडुलकर. तत्पूर्वी पुन्हा एकदा सज्ज होईल शुभम पाटील. मानिन वसुरी गावातनं बिलॉंग करतो. स्लोवर 1. वा, फिंगरला रोल केलाय. अतिरिक्त टर्न पाहायला भेटला या बॉलवरनं. शुभम पाटीलला पूर्णपणे गुंगारा देत मात्र चेंडू यष्टी रक्षक त्याच्याकडे निघून जातोय. चांगला बॉल जिथनं हाताळला फैजान काझी. तो मॅच पाहण्याकरता इथपर्यंत येऊन पोहोचलाय. उमर फक्कीची मात्र उमर फक्कीने सकाळच्या सत्रातनं निराशा केली. त्याची खूप नाराज आहे, हताश आहे. तत्पूर्वी नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू शुभम करता पुन्हा एकदा. मात्र आता चुकी होणार नाहीये. शुभम पाटीलना चेंडूला पाठवलाय जमिनीला गुदगुल्या करत जाणारा हा चेंडू. चौकार. 4. थँक्यू डीजे. मात्र धावसंख्या 14 ची लागली आहे स्कोर कार्डवर. 5 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही इथून पुढे जर पाहिलं तर एक शेवटचा बॉल मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकातनं पॉवरफुल फलंदाजी शुभम पाटील करतोय सध्या तरी.
तर पूर्णपणे हावी झालाय. शुभम पाटील एका बाजूने या क्षेत्ररक्षकांचा विचार केला तर टिप स्क्वेअर लेग आणि काऊ कॉर्नरच्या क्षेत्रातनं दोन क्षेत्ररक्षक जे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील. मात्र असं वाटत होतं कदाचित फटका फसतो की काय, मात्र नो डाऊट आमच्या समालोचन कक्षापर्यंत येऊन चेंडू पोहोचलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार, येतोय शुभमच्या बॅटमधनं आणखीन एक चौकार. 4. थँक्यू डीजे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या टोटल स्कोर कार्डवर लागली आहे 18 धावा. 18. विराट कोहली जर्सी क्रमांक, ज्याच्याकडे पाहून बराच त्याला आपलं हिरो मानत मात्र क्रिकेटकडे वाटचाल किंवा मग क्रिकेट वेळ लावून ठेवलंय असा खेळाडू विराट कोहली, त्याचा जर्सी क्रमांक 18. तत्पूर्वी मैदानात आपण जाऊयात जिथनं गोलंदाजी ट्रॅकवरनं या दुसऱ्या षटकाकरता गोलंदाज कुणाल पाटील याची वर्णी लागती आहे. या सेकंड ओव्हरमधनं समोर आता मुकेशला संधी मिळते. पहिल्या षटक पूर्णपणे शुभम हावी झाला, आता मात्र मुकेश आहे. मॅन फ्रॉम बिलोशी गावचा हा खेळाडू. पहिलाच फटका सुविचित खेळायचं होतं, मात्र लगा तो आबाद नाही तो बर्बाद, आणि आता बर्बाद झालाय तो मुकेश. परतावा लागेल विकेटचं पतंग. मात्र पहिला चेंडू होता दुसऱ्या षटकातनं, जिथनं पहिल्या बॉलवरनं तो रिव्हर्सचा फटका. शॉर्ट सिलेक्शन खऱ्या अर्थानं थोडंसं चुकीचं होतं आणि मग त्याला बाद व्हावं लागलं. न्यू बॅटर प्रणित त्याला आपण पाहतो इथनं पुढे फलंदाजी करण्याकरता सज्ज होईल. मन फ्रॉम देवघरचा हा खेळाडू प्रणित तो आता सज्ज होईल इथून पुढे. चांगला बॉल जिथनं कुणाल गोलंदाजी ट्रॅकवर, नीरजनं चांगला फेकी केली आहे, मात्र कदाचित धोका होऊ शकला असता. सेफ झोन मध्ये बॅटर पोहोचेल, धाव मिळेल एक. शुभम एका बाजूने आपण पाहतोय आता त्याला संधी मिळतीये, स्ट्राईकवर येईल फलंदाजी करण्याकरता. शुभम पाटील पहिल्या षटकातनं तब्बल 18 धावा त्यानं खेचल्या. तो शुभम पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल. धावसंख्या या एक धावेनं 19 धावा. वेग कमी आणि व्हेरिएशन या दोन्ही गोष्टी सध्या या बॉल मधनं पाहायला भेटल्या. तत्पूर्वी या एक धाव मिळेल. या एकनं धावसंख्या 20 या धावसंख्येवर कुणाल मात्र चांगली गोलंदाजी एका बाजूने करतोय. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. एका बाजूने आपण पाहतोय ट्रिपल एस किंग, तर त्याच्या बाजूनी विपक्षात 2 हात करतोय तो टीम मंदाकिनी हंटर्स. या दोन टीम मधली ही हाफ ट्रॅकर नो डाऊट. फलंदाज बाद, परतावं लागेल. प्रणित बॅक टू डगआउट. विकेट क्रमांक 2. परतीच्या प्रवासाला एक संधी डीजेला. थँक्यू. न्यू बॅटर सागर पाटील स्वतः संघ मालक आहेत, टीमचे ओनर आहेत आणि आता मात्र मैदानात नाही येत आहेत. दरवर्षी या स्पर्धेमधनं आपला संघ असतो ते सागर भोईर यांचा संघ आपण मैदानात पाहतोय. सागरजी भोईर आणि संदीपजी भुसारे
बुजारे यांचा हा संघ. पहिल्या बॉलवरचा तो फटका फसलाय, परतावं लागेल. विकेट क्रमांक 3 सागर भोईर येईल परतीच्या प्रवासाला. बॅक टू डगआउट, एक संधी डीजेला. तर न्यू बॅटर मैदानात शिवाजी गायकर येथील फलंदाजी करण्याकरता. मंगेशजी पाटील आमचे मान्यवर इथे उपस्थित राहतात. मीरा भाईंदर अग्निशमन दलात कार्यरत आहेत. मंगेशजी पाटील साहेब साई शक्विन या संघाचे संघमालक. तर शिवाजी गायकर यांच्या प्रतिषटकारास जितेंद्रजी पष्टे यांच्याकडनं 100 रुपयाचा कॅश प्राइज. अगदी जवळचे मित्र आहेत ते. हॅलो, आकडा वाढवलाय. शिवाजी गायकर 200 झालेत प्रतिषटकारास. नो डाऊट हे प्रेम आहे, मित्रावरचं प्रेम आहे. त्या बॉलवरचा चांगला फटका स्टेट ड्राईव्ह न खेळलाय. शिवाजी गायकर सेफ झोन मध्ये पोहोचेल. एक धाव कंप्लीट होईल. सिंगल कन्वर्ट होतीये. या सिंगल न धावसंख्या वधारतीये, जाऊन पोहोचेल 21 या धावसंख्येवर. तर पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या अखेरीसची धावसंख्या 10.50 च्या सरासरीने या 21 धावा या स्कोर कार्डवर एकवटला गेल्यात. अजूनही येणार 3 षटकं असतील. शुभम पाटील, जमेची एक बाजू आहे की शुभम पाटील मैदानात आहे, कारण की एका बाजूने सातत्यानं विकेट गेल्या. मुकेश बाद झाला, मुकेश नंतर बॅटर प्रणित बाद झाला, प्रणित नंतर सागर आला, त्यालाही लवकर परतावं लागले. त्यानंतर शिवाजी गायकर आला, तो मात्र मैदानात न तग धरून राहिला आहे. जर एका बाजूने पाहिलं तर शुभम पाटील हा एक ऑलराऊंडर खेळाडू मात्र मैदानात ना आतापर्यंत टिकून आहे. तो मात्र आता नॉटस्ट्राईकला असेल. स्वतः आता कर्णधार मात्र गोलंदाजी ट्रॅकवरनं इथून पुढे गोलंदाजी करण्याकरता सज्ज होईल. षटक क्रमांक 3 आपल्या वैयक्तिक कोट्यातलं पहिलं षटक घेऊन सज्ज होईल. सव्यात मॅच मध्ये शिवाजी गायकरच्या विपक्षात मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक नीरज येतोय, मात्र गोलंदाज स्वतःच्याच फॉलोथ्रू मध्ये चांगला झेल घेत फलंदाज बाद शिवाजी गायकरला परतावं लागेल. बॅक टू डगआउट. थँक्यू. तर या स्पर्धेकरता आमच्या सन्माननीय मान्यवर संदीपजी पाटील, एस पी बिलोशी, एस पी बिलोशी यांच्याकडनं प्रेक्षकांसाठी खास एक नामी संधी आहे. शेवटच्या दिवशी क्वालिफायर मॅच, सेमीफायनल मॅच आणि फायनल मॅच, या मॅचमध्ये जो षटकाराबाहेर झेल घेईल, जो प्रेक्षक वर्ग झेल घेईल, खेळाडू नाही, जो प्रेक्षक वर्ग बाहेर झेल घेईल, त्याकरता कॅश प्राईज रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. सेमीफायनल, क्वार्टर फायनल आणि फायनल या त्या 3 मॅच करता 1000 रुपयाचा कॅश प्राईज असेल. संदीपजी पाटील एस पी यांच्याकडनं ते कॅश प्राईज असेल 1000 रुपयाचा. म्हणजे नामी संधी आहे. फायनलच्या दिवशी मालामाल होण्याची एक नामी संधी आहे तुमच्याकडे. फायनलचा दिवस तो 25 डिसेंबरचा तो दिवस असेल. नॉन क्लेबल चेंडू. आजचा जर दिवस पाहिला तर थोडंसं धुकट वातावरण आहे, दमट वातावरण आहे. आजचा दिवस पूर्ण 365 दिवसामधला सर्वात लहान दिवस म्हणून 22 डिसेंबर. 22 डिसेंबर हा सर्वात लहान दिवस आणि हिवाळी संक्रांत म्हणून म्हटलं जातं या दिवसाला. तत्पूर्वी नेक्स्ट बॉल हवाई हल्ला करायचा होता. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली, नो डाऊट. तिसऱ्या प्रयत्नात का होईना झेल मात्र घेतलाय. फलंदाज बाद, परतावं लागेल आणखीन एका विकेटचं पतंग.
थँक्यू डीजे. तुमच्यापर्यंत पुन्हा एकदा पोहोचवेन शेवटच्या दिवशी, फायनलच्या दिवशी क्वालिफायर मॅच, सेमीफायनल, फायनल या मॅचमध्ये संदीपजी पाटील साहेबांकडनं एस पी बिलोशी गावचं ते व्यक्तिमत्व आहे, त्यांच्याकडनं षटकाराबाहेर झेल घ्या, 1000 रुपयाचा कॅश प्राईज कमवा. 25 डिसेंबरला तो फायनलचा दिवस असेल. या मैदानावर नक्की हजेरी लावा आणि मालामाल व्हा. तत्पूर्वी जाऊयात मैदानात. एका बाजूने विकेट या सातत्यानं पडतायत, मात्र शुभम पाटील हा नॉन स्ट्रायकर एंड कडनं असेल. तत्पूर्वी सज्ज होतोय न्यू बॅटर प्रदीप आलाय मैदानात फलंदाजी करण्याकरता. धावसंख्येचा आलेख 22 या धावसंख्येवर मात्र स्थिरावतोय. तत्पूर्वी स्वतः कर्णधार सज्ज झालाय. नेक्स्ट बॉल सावध पवित्रा घेत मात्र जे काम त्याला करायचंय ना मैदानात, त्याला जो कानमंत्र डगआउट मधनं दिलाय ना तेच काम तो आता करतोय, की सिंगल काढून कुठेतरी शुभमला जास्तीत जास्त स्ट्राईकवर आणणं हे काम त्याला करायचंय आणि मात्र आता तेच काम तो मैदानात करतोय. प्रदीपनं सिंगल घेतली, शुभम पाटीलला स्ट्राईक आले. या एक धावसंख्या 23. पुन्हा एकदा शुभम पाटीलला आपण पाहतोय सज्ज होईल. सातत्यानं चांगला खेळ करत आला. या गत 3 ते 4 वर्षामध्ये शुभम पाटील खूप चांगला परफॉर्मन्स आपल्या टीम करता. नेक्स्ट बॉल वेग कमी होता, त्यातनं व्हेरिएशन सुद्धा आपल्याला पाहायला भेटलं. डॉट बॉल यष्टी रक्षक बाकीचं काम मात्र पूर्ण करतोय. डॉट बॉलची होती उद्घोषणा, या डॉटनं धावसंख्येचा आलेख मात्र स्थिरावतोय. 23 रन. मात्र एका बाजूनी पाहिलं तर 5 विकेट ज्या आतापर्यंत गेल्यात त्या टीम ट्रिपल एस किंग शुभम पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. अप्रतिम आपल्या ठेवणीतला चेंडू बाहेर काढलाय. ज्या पद्धतीने आपण दिवाळी दसरा आला की मग जे आपला हत्यार पूजना करता काढतो तसा हा चेंडू आपल्या ठेवणीतनं त्यानं बाहेर काढलाय शुभम पाटील करता. डॉट बॉल जिथनं जर पाहिलं तर अखेरचा या ओव्हरमधनं हा चेंडू असेल. सज्ज होतोय पुन्हा एकदा शुभम पाटील. एका चांगल्या बॅटरला तुम्ही जास्त काळ शांत ठेवू शकत नाहीये. चेंडू जातोय टू बाउन्स ओव्हर दी रोप, येतोय शुभम पाटीलच्या बॅटमधनं चौकार. 4. धावसंख्या 27. 27 धावा स्कोरकार्डवर लागली आहे. 27 धावा. स्कोरकार्डवर असताना मात्र 3 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर 18 धावा खर्ची केल्या. शुभम पाटील तेव्हा स्ट्राईकवर होता. त्यानंतर दुसऱ्या षटकाकरता हाताळण्याकरता कुणाल आला, त्यानं 3 धावा खर्ची केल्या. त्यानंतर तिसरं षटक कर्णधार स्वतः आले, 6 धावा खर्ची केल्या. आणि आता मात्र चौथं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरनं कुणाल पाटील त्याची वर्णी लागतीये. त्यानं दुसरं षटक हाताळलं, फक्त 3 धावा खर्ची केल्या. कर्णधारांना त्याच्यावर विश्वास दाखवलाय आणि त्या विश्वास आता त्याला सार्थ करावा लागेल. जी गोलंदाजी दुसऱ्या षटकातनं केली तीच गोलंदाजी आता होईल का? मात्र पहिला बॉल अप्रतिम सावध खेळ, जिथनं सिंगल घ्यायचं आहे आणि तेच काम मात्र तो सातत्यानं करतोय. तो बॅटर प्रदीप एका बाजूनी साजेशी अशी साथ मात्र शुभम पाटीलला तो देतोय. नो डाऊट एक चांगला खेळाडू शुभम पाटील, तो मात्र स्ट्रायकर एंडवर असेल. पुन्हा एकदा त्याच्या बॅटमधनं धावा आल्यात. तर आतापर्यंत धावसंख्येचा आलेख पाहिला तर 28 धावा, म्हणजे 5 विकेटच्या मोबदल्यात 28 धावा आतापर्यंत स्कोरकार्डवर लागल्यात. अजूनही इथून पुढे येणारे बॉल असतील 11. या 11 बॉलमध्ये किमान 50 ते 55 प्लस जाण्याचा नक्की प्रयत्न करेल ट्रिपल एस किंग संघ. कारण की समोरच्या टीममधनं जर पाहिलं तर नीरज सारखा एक बॅटर आहे जो विस्फोटक खेळी आपण पहिल्या मॅचमधनं त्याची पाहिली आहे, तो नीरज. तत्पूर्वी शुभम पाटीलच्या विपक्षात नेक्स्ट बॉल, मात्र पुढचाच बॉल पाठवलाय शुभम पाटीलना. प्रेक्षक वर्ग तिकडनं षटकार. ओके षटकार.
शुभम पाटीलचं जर पाहिलं तर सातत्यानं स्विच इट खेळत असतो आणि स्क्वेअर लेग आणि फाईन लेग हेच त्याचे स्ट्रॉंग झोन आहेत आणि मग स्विचिटचा फटकाही त्यानं चांगल्या पद्धतीनं खेळला. स्विचिट ही सातत्यानं ट्राय करत असतो तो शुभम पाटील. मात्र या षटकारानं धावसंख्या 34 धावा ऑन बोर्ड. मात्र जो कुणाल दुसऱ्या षटकातनं खूप किफायती गोलंदाजी केली तो आता मात्र महागडा ठरतोय. मात्र शुभम पाटील आक्रमक होतोय. आता आपल्या गाडीचे गिअर चेंज करतोय. नो डाऊट गुटना टेक तमाशा देख. मात्र चेंडू जातोय वन बाउन्स ओव्हर दी रोप येतोय दर्जेदार चौकार 4. भागडबिल्ला ग्रुप मात्र हळूहळू मेंबर कमी झालेत त्यांचे. कुठे भागडबिल्ला ग्रुपचे सदस्य आजूबाजूला असतील तर या इथे समोर सोय होणार आहे तुमची थोड्या वेळात. सचिन पष्टेंनी त्यांच्या लग्नासाठी 3-4 ऑर्डर सुद्धा घेतल्यात भागडबिल्ला ग्रुपचे. असं जर टायमावर तुम्ही त्यांना फसवलं तर फाईन बसू शकतो सचिन पष्टे यांना. तत्पूर्वी जाऊयात मैदानात मजेचा भाग आहे. शुभम पाटील मात्र पुनश्च एकदा मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी नो डाऊट. शुभम पाटील करता खास तो क्षेत्ररक्षक लावलाय तिथे. धावा मिळतील 2. नेक्स्ट बॉल पुढचा शुभम पाटील. हॅलो शुभम पाटील आताच माहिती भेटली आहे की वैयक्तिक आतापर्यंत त्याच्या पूर्ण मॅच मधनं स्पर्धेतल्या त्याच्या 100+ धावा या शुभमच्या झाल्यात. खूप चांगला खेळ. तत्पूर्वी चौथ्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या सांघिक टीमची ट्रिपल एस किंग 47 धावा 5 विकेटच्या मोबदल्यात. इथनं पुढे हाणामारीचा आणि अंतिम षटक. या अंतिम षटकातनं किती धावा येतील तर आतापर्यंत जर विचार केला तर 15 बॉल आणि 42 धावाची इनिंग त्यानं आतापर्यंत साकारली आहे. वाह काय दर्जेदार खेळ आहे शुभम पाटीलला. सातत्यानं मग बऱ्याचशा स्पर्धा या वाडा तालुक्यातनं त्यांना गाजवल्यात. एक ओपनचा संघ परी 11 या टीमकडनंही सातत्यानं खेळताना दिसतो तो शुभम पाटील. तत्पूर्वी आता सध्या या ट्रिपल एस किंग या टीमकडनं खेळताना मात्र 15 बॉल 42 धावांची इनिंग त्यानं आतापर्यंत साकारली आहे. अर्ध्या शतकापासून फक्त 8 धावा तो मात्र दूर आहे. तो शुभम पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल. हॅलो जाऊयात मॅच मध्ये. केतन वेखंडे याच्याकडनंही शुभेच्छा आल्यात. नंदन पाटील याच्याकडनंही शुभेच्छा आल्यात त्या शुभम करता. खूप चांगला खेळ. तत्पूर्वी या नेक्स्ट बॉल वाईट बॉल. दुसरा लगातारचे 2 वाईट मात्र हाताळले जात आहेत. पुन्हा एकदा सज्ज होईल शुभम पाटील. नेक्स्ट बॉल मात्र आता जागा बनवली आहे. द स्टँड ऑन डिलिव्हर्ड पाठवलाय डिप्युटी विकेटच्या डोक्यावरनं. षटकार 6. नेक्स्ट बॉल दूर ठेवलं मात्र अतिरिक्त बाहेर. पंचांनी दर्शवलं बॉल वाईड आहे.
तर रणजित पाटील यूट्यूबच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्यात या आयोजनाकरता. खानिवली विभाग प्रीमियर लीग ची ही स्पर्धा. नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका. मात्र चेंडूचा पाठलाग केला जातोय. शर्यत जिंकेल चेंडू. चेंडू जातोय सीमा रेषा पार आणि अर्धशतक मात्र लागतंय शुभम पाटीलचा. खूप चांगला खेळ. थँक्यू डीजे. तर टीम ओनर सागरजी भोईर यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज शुभम पाटील करता, जे अर्धशतक त्यानं लावलंय. खूप चांगला खेळ. जिथे आपल्या टीमचा खेळ किंवा आपल्या खेळाडूंचा खेळ चांगला झाला तिथे संघमालक पाठीशी उभा राहिलाय. या स्पर्धेच्या माध्यमातून दरवर्षी 30 ते 40 लाखाची उलाढाल होते. मात्र नेक्स्ट बॉल, शुभम पाटील हल्ला करताना चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. थँक्यू डीजे. तर शुभम पाटील जीवी स्पोर्ट्स खऱ्या अर्थानं ब्रँड अँबॅसिडर आहे. शुभम पाटील जीवी स्पोर्ट्स कडनंही 500 रुपयाचा कॅश प्राइज येत आहे. जीवी स्पोर्ट्स एक आकर्षक टी शर्ट्स आणि स्पर्धेतनं पहिलं अर्धशतक कोणाच्या नावावर, तर ते नाव आहे शुभम पाटील. जीवी स्पोर्ट्स ओनर जितेंद्रजी पष्टे यांच्याकडनंही कॅश प्राइज 500 रुपये. जितेंद्र पवार यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज शुभम पाटील करता. शुभम पाटील ब्रँड अँबॅसिडर आहे खऱ्या अर्थानं जीवी स्पोर्ट्सचा. मात्र जिथनं आता शुभमलाही शांत ठेवलंय. चांगला बॉल हाताळताना धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे 66 धावा. जिथनं संघ अडचणीत होता तिथनं शुभम पाटीलनं ते इनिंग साकारले. ओपनिंगला आला, शांत राहिला पहिल्या 1 ते 2 षटकामध्ये. सचिनजी पष्टे यांच्याकडे कॅश प्राइज 500 रुपयाचं शुभम पाटील करता ते पारितोषिक असेल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न बचावला गेला. सेफ झोन मध्ये बॅटर पोहोचेल. धावा मिळतील 2. यातून धावसंख्या 68. 68 धावा या स्कोर कार्डवर लागलात. जीवी स्पोर्ट्स ओनर यांच्याकडनं 500 रुपये. सागरजी भोईर टीम ओनर यांच्याकडनं 500 रुपये. सचिनजी पष्टे यांच्याकडनंही 500 रुपये. तत्पूर्वी नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू. एक धाव कंप्लीट केली जाते. सिंगल कन्वर्ट होईल. या सिंगलनं धावसंख्या 67. 67 धावा. थोडीशी सॉफ्ट डिसमिसल. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली 69 आणि 70 धावा या करायच्या आहेत त्या टीम मंदाकिनी हंटर्स या टीमला. मनोर या ठिकाणी एक जीवी स्पोर्ट्सची शाखा आहे. रितेशजी म्हस्कर त्या ठिकाणून ते शॉप पूर्णपणे हँडल करतात ते रितेश म्हस्कर त्यांच्याकडनं ते कॅश प्राइज 500 रुपयाचं शुभम पाटील करता असेल. जीवी स्पोर्ट्स चांगले आकर्षक टी शर्ट्स असतील, मग आकर्षक बॅट्स असतील. पाड्यातनं तर विचार केला तर मग डबल ए असेल किंवा मग जीवी स्पोर्ट्स असेल, आयुध फॅशन पॉइंट असेल. चांगले स्पोर्ट्सवेअर त्यांच्याकडनं टी शर्ट्स असतील किंवा मग चांगल्या बॅट्स असतील. या पूर्ण महाराष्ट्रभर दिल्या जातात. तत्पूर्वी या ठिकाणी मंकेजी पाटील साहेबांकडनं नेक्स्ट मॅचचा टॉस बॉक्स मध्ये केला जाईल.
तर DD11 संघाचे संघमालक राहुलजी भोईर यांच्याकडनंही स्पर्धेकरता शुभेच्छा आल्यात आणि शुभम पाटील करता त्या शुभेच्छा आल्यात. खूप चांगला खेळ शुभम पाटीलनं साकारला. तत्पूर्वी नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे जाऊयात आपण. टीम श्रेयस एंटरप्राइजेस आणि त्याच्या विपक्ष टीम श्री सिद्धिविनायक आणि श्रेयस एंटरप्राइजेस. चला दोन्ही कर्णधार टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. त्या ठिकाणी पंकजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते तो टॉस बॉक्समध्ये केला जाईल. मेरा भाईंदर या ठिकाणी अग्निशमन दलात कार्यरत आहेत. तसेच संदीपजी भुजारे यांच्याकडनंही संघमालक आहेत टीम SSS किंगचे. त्यांच्याकडनंही कॅश प्राईज 500 रुपयाचं पारितोषिक आहे शुभम पाटील करता. खूप चांगला खेळ राहिला तर मग संघमालक तुमच्या पाठीशी नक्की उभे असतील, यात काही शंका नाही आहे. तत्पूर्वी चला या लवकर टीम श्रेयस एंटरप्राइजेस निखिल बागुल एका बाजूनी कर्णधाराच्या भूमिकेतनं असेल तर एका बाजूनी टीम श्री सिद्धिविनायक ही टीम असेल. चला दोन्ही कर्णधार या लवकर. खूप जास्तीचा वेळ जातोय. मैदानातनं मॅच सुद्धा चालू ठेवायची आहे. एका बाजूने SSS किंग मैदानातनं पाहतोय तर त्याच्या विपक्ष टीम मंदाकिनी हंटर्स या दोन टीम मधली ती मॅच आहे. मंकेजी पाटील आमचे मान्यवरचा सुट्टीचा दिवस आहे आणि स्पर्धा पाहण्याकरता एन्जॉय करण्याकरता मात्र उपस्थित झाले. यापुढे सामन्याचा टॉस या ठिकाणी केला जाईल. टीम श्रेयस एंटरप्राइजेसचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. टीम श्री सिद्धिविनायक चला या लवकर. श्री सिद्धिविनायक निशांत लवकर या. एक इनिंग झाल्यानंतर कर्णधार इथे टॉस बॉक्स मध्ये पाहिजे हे लक्षात असू द्या. चौयात मॅच मध्ये तो बॅटर नीरज विस्फोटक फलंदाजी करता ज्याची ओळख आहे तो मैदानातनं स्ट्रायकर एंडवर. पहिल्या बॉलवरचा पहिला विस्फोट नीरजच्या बॅटमधनं षटकार. थँक्यू डीजे. तर टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जातोय. पंकजी पाटील यांच्या शुभ हस्ते तो टॉस होतोय. श्री सिद्धिविनायक आणि टीम श्रेयस एंटरप्राइजेस. हेड कॉल दिला जातोय. टॉस जिंकलाय तो टीम श्रेयस एंटरप्राइजेस संघाने. मान्यवरांना विनंती करेन की मुख्य मंचावर जाऊन स्थानापन्न व्हायचा आहे. निर्णय असेल आम्ही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. समोर श्री सिद्धिविनायक संघ आहे. किती धावांपर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावात रोखण्याचा प्रयत्न करू. ओके, कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. दोन्ही टीमला असतील शुभेच्छा. मॅच एक तेरी तो एक मेरी. पुढचाच बॉल मात्र डॉट बॉल. तो षटकार आला त्यानंतर लगेच पुढचाच बॉल डॉट घेतला जातोय. राहुल भोईर यांच्याकडनं शुभेच्छा येत आहेत. नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू द स्टँड ऑन डिलिव्हर्ड पाठवलाय हाय अँड हँडसम येतोय नीरजच्या बॅटमधनं षटकार. 6. थँक्यू डीजे. जिथनं एक षटकार आला त्या पाठोपाठ डॉट बॉल आणि पुन्हा एकदा एक षटकार. म्हणजे नीरजनेही दाखवून दिलं एक तेरी तो एक मेरी. पहिल्या बॉलवरचा षटकार त्यानंतर डॉट त्यानंतर पुन्हा एकदा एक षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली 12. या धावसंख्येवर 1 डझन धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. तत्पूर्वी पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅकवरनं आपण पाहतोय प्रदीपला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळताना. नेक्स्ट बॉल पुढचा बॉल पुन्हा एकदा जागा बनवली आहे मात्र वाह काय झेल टिपलाय. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. शुभम पाटीलचा दिवस आहे मग कसा झेल सुटेल. फलंदाज बाद नीरजला परतावा लागेल. अप्रतिम झेल. थँक्यू डीचे. तर या ठिकाणी
जे फायनल असेल, क्वालिफायर मॅच असेल, सेमीफायनल मॅच असेल, त्याकरता एक पारितोषिक आहे. संदीपजी पाटील SP पिलोशी गावचं ते व्यक्तिमत्व, त्यांच्याकडनं प्रेक्षकांसाठी ती नामी संधी असेल. फायनलच्या दिवशी तुम्ही प्रेक्षक वर्ग, जो प्रेक्षक वर्ग झेल घेईल षटकाराबाहेर, त्याकरता कॅश प्राईज 1000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. नामी संधी आहे तुमच्याकडे. भले त्या दिवशी बुधवार असेल, तुमचा कामाचा दिवस असेल, पण तुम्ही जर इथे मैदानावर आलेत, नाताळे हॉलिडे आहे, पैसा कमावण्याची नामी संधी आहे. मॅच बघायला या, मालामाल वा. तत्पूर्वी नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू. वा, काय दर्जेदार बॉल आहे. शिवाजी गायकर आहे त्या ठिकाणी, मात्र थ्रो थोडासा स्लो केला. शिवाजी गायकर खूप चांगली फेकी केली. क्रिकेटवर त्याचाही खूप प्रेम आहे असा शिवाजी गायकर. फिटनेस काय बोलतो, क्विक होते एकदम, लगेच फेकी केली. पहिल्या मॅच मधनं सुद्धा एक झेल त्यांनी इथे जवळ सोडला, पण तो हिट विकेट होता. शिवाजी गायकर, तत्पूर्वी चांगला खेळ झाला तर तारीफ तुमची नक्की होईल, यात काही शंका नाही आहे. समोर पुन्हा एकदा प्रदीप गोलंदाजी ट्रॅकवरनं, धावसंख्या 13. वा, मात्र पुढचाच बॉल हाताळताना पुन्हा एकदा झेलला संधी आहे. नो डाऊट फलंदाज बाद, परतावं लागेल. विकेट क्रमांक 2 परतीच्या प्रवासाला. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे 13 धावा. ऑनबोर्ड 13 धावसंख्या ही स्कोर कार्डवर असताना मात्र विकेट क्रमांक 2 जो परतीच्या प्रवासाला गेला. पहिल्या षटकाचा खेळ संपला, 13 धावसंख्या ही स्कोर कार्डवर. न्यू बॅटर मैदानात दाखल होतोय, सागर भुईर, जो आता गोलंदाजी करताना दिसेल. मात्र न्यू बॅटर मैदानात आलाय फलंदाजी करण्याकरता. विजयला आपण पाहतोय, विजयला आता विजय मिळवून द्यायचा असेल ना, तर मग चांगली बॅटिंग करावी लागेल. तो विजय मात्र नॉन स्ट्रायकर एंडवर आपल्याला दिसेल, मात्र समोर स्ट्राईकवर असेल बॅटर आपण पाहतोय मनीष. या दोघांवर जबाबदारी आहे आणि या जबाबदारीचं ओझं तुम्हाला आता विजयापर्यंत घेऊन जायचं आहे, तर मग खूप चांगला खेळ करावा लागेल. प्रेक्षक वर्ग जोडला जातोय. अविनाशजी हरड थोडेसे टेन्शनमध्ये दिसत आहेत. तुमचे परम मित्र जितेंद्र तुम्हाला या मुख्य मंचावर बोलवतायत, या इकडे. तत्पूर्वी जाऊयात मॅचमध्ये. समोर मॅच रंगतदार आहे, समोर सागर भोईर स्वतः संघ मालक गोलंदाजी करण्याकरता. जागा बनवली आहे, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, मात्र चेंडू बाउंड्री लगत येईल. सीमा रेषा पार, चौकार 4. पूर्वी या चमकाराच्या मदतीने धावसंख्या 17, या धावसंख्येवर 17 खतरा होईल का. तत्पूर्वी सागर भोईर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर ना होईल सज्ज. चेंडू क्रमांक 2 पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळायचं होतं, मात्र एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र एक धाव पूर्ण. सेफ झोन मध्ये दोन्ही बॅटर पोहोचतील. एक धाव कंप्लीट, 18 ही धावसंख्या लागली आहे स्कोर कार्डवर. ती टीम मंदागिनी हंटर्स या संघाची. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम तयार राहायचं आहे. श्रेयस एंटरप्राइजेस आणि त्याच्या विपक्ष टीम श्री सिद्धिविनायक. निखिल बागुल अँड टीम ही दिसेल आपल्याला इन ॲक्शन नेक्स्ट मॅच मधनं. तत्पूर्वी या मॅच मधनं आपण जर पाहिलं तर धावसंख्या 18 या धावसंख्येवर असताना मात्र सागर भोईर तो क्षेत्ररक्षणामध्ये मात्र बदल करतोय. सज्ज होईल पुन्हा एकदा. मात्र शिवाजी गायकर आहेत, जीवाच्या आकांताने धावलेत, मात्र त्या ठिकाणी बॅकअपला खेळाडू आहे, त्यानं चेंडूची फेकी केली आहे. 2 कंप्लीट, या 2 धावसंख्या 20.
एक मोठं लक्ष आहे, कारण की जवळजवळ 70 धावांपर्यंत पोहोचायचं आहे, म्हणजे अजून 50 धावा तुम्हाला इथून पुढे करायच्या आहेत. सागर भोईर विचारपूर्वक आणि एक नियंत्रित मारा आपल्या गोलंदाजीत न करतायत, नो डाऊट. नेक्स्ट बॉल. हाफ ट्रॅकर ज्याला लवकर लॉक केलंय, क्षेत्ररक्षक आहे चेंडूवर. खूप चांगलं क्षेत्ररक्षण शिवाजी गायकर, मात्र तिथपर्यंत पोहोचेल. प्रणितनं बॅकअप दिलंय. तत्पूर्वी 2 धावसंख्या पुन्हा एकदा वाढेल. 2-22 या धावसंख्येवर जाऊन पोहोचेल. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. तर अजूनही पाहिलं तर आपल्या गोलंदाजीतनं 2 चेंडू इथून पुढे हाताळावे लागतील सागरला. धावसंख्या 22 आहे, 70 पर्यंत पोहोचायचा एक मोठा डोंगर आहे तो धावांचा. मात्र क्षमता आहे ती टीम मंदाकिनी हंटर्स या टीमकडे सुद्धा. चांगला खेळ करावा लागेल. जर पाहिलं तर चांगलं प्रदर्शन तुम्हाला करावं लागेल. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र सातत्यानं बदल करतोय सागर भोईर. त्यालाही मॅचचं महत्त्व माहीत आहे. स्वतः संघ मालक आहेत, तसेच त्यांच्या समवेत सह स्पॉन्सर संदीपजी पुजारे यांचा तो संघ. नेक्स्ट बॉल. वेग कमी केला, त्यावरनं डॉट बॉल ची होती उद्घोषणा. 5 चेंडूचा खेळ झालाय. तर सागरच्या गोलंदाजीचा जर विचार केला ना, तर सागरनं फक्त 9 धावा आतापर्यंत खर्च केल्यात आपल्या गोलंदाजींना. एक किफायती गोलंदाजी केली आहे आतापर्यंत. नो डाऊट पहिल्या षटकातनं 13 धावा गेल्या. त्यानंतर अखेरचा आणि अंतिमचा बॉल. एकच धाव, कोणत्याही प्रकारची एक्स्ट्रा धाव द्यायची नाहीये. क्षेत्ररक्षण करताना 5 क्षेत्ररक्षक, ज्याच्या हातात बॉल गेला त्याला सांगतात फेकू नको. धावसंख्या 23. 2 षटकांच्या अखेरीस पहिल्या षटकातनं 13 आल्या, दुसऱ्या षटकातनं 10 आल्या. चला टीम मीटिंग नकोय, तिसऱ्या षटकातनं गोलंदाज आणायचा आहे. येणारे बॉल इथून पुढे 18 आणि 18 चेंडूंमध्ये धावांची गरज आहे. 47 मोठं समीकरण आहे. 18-47 हे मोठं समीकरण आहे. आणि या 18 चेंडूतल्या 47 धावा कशा पद्धतीने केल्या जातील आणि त्या रोखण्याकरता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरनं गोलंदाज ज्याच्यावर विश्वास दर्शवलाय तो गोलंदाज मात्र सज्ज होईल इथून पुढे गोलंदाजी करण्याकरता. प्रदीप पवारला आपण पाहतोय. निंबोली एक्सप्रेस आजचा जर ढगाळ वातावरण झालंय, आता जर विचार केला तर 365 दिवसामधला सर्वात लहान दिवस 22 डिसेंबर. हिवाळी संक्रांत म्हणूनही म्हटलं जातं या दिवसाला. तत्पूर्वी शुभम ज्यांना अर्धशतक लावलं आणि मग एक मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचला. येणारे बॉल 18 मध्ये 47 आणि गोलंदाजी ट्रॅकवरनं निंबवली एक्सप्रेस होतोय सज्जा. पहिला बॉल. बॉलिंग ॲक्शन खूप चांगल्या पद्धतीनं. डॉट बॉलची उद्घोषणा होती. या पहिल्या मॅचमधनं जर पाहिलं ना, या गोलंदाजाच्या विपक्षात खेळताना बॅटर थोडेसे दुविधा मनस्थितीत नव्हतं. खूप चांगली गोलंदाजी. आता मात्र पुन्हा एकदा तेच काम मैदानात करताना दिसतोय, कारण की खूप चांगली गोलंदाजी होतीये. याही मॅचमधनं सज्ज होतोय पुन्हा एकदा. चेंडू क्रमांक 2. चांगला बॉल स्वतःच्याच फॉलोथ्रोमध्ये अडवण्याचा प्रयत्न तर होता. मुकेश चेंडूवर येऊन पोहोचेल. एक धाव, एकपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये या सिंगल धावसंख्या. 24 या धावसंख्येवर मात्र जाऊन पोहोचली आहे ती टीम मंदाकिनी हंटर्स या टीमची. तत्पूर्वी पुन्हा एकदा सज्ज होईल प्रदीप आपल्या गोलंदाजीतनं. एक नियंत्रित मारा, विचारपूर्वक गोलंदाजी, शांत आणि संयमी गोलंदाजी त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल. मात्र फटका फसलाय, मात्र क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीये तिथपर्यंत. एक धाव कंप्लीट. अतुल भगत त्या ठिकाणी चेंडू फील्ड करेल. एक धाव कंप्लीट. सिंगल न धावसंख्या 25. येणाऱ्या एक धाव ही तुम्हाला थोडी विजयापासून दूर करेल, हे मात्र तितकंच खरं आहे. कारण की जर तुम्हाला विजयापर्यंत जायचं आहे ना, तर मग मोठे फटके तुम्हाला खेळायचे आहेत. मोठे मल्टी हिट तुमच्या बॅटमधनं यायला हवेत. कुठेतरी
जी घाटात लागलेली गाडी तुम्हाला एक्सप्रेस वेला आणायची आहे. नेक्स्ट बॉल. मात्र पुढचाच बॉल पुन्हा एकदा डॉट. स्पीड आणि व्हेरिएशन या दोन्ही गोष्टी या गोलंदाजाकडे आहेत आणि मात्र तितकीच चांगली गोलंदाजी सातत्यानं याही मॅच मधनं करतोय तो गोलंदाज प्रदीपला आपण पाहतोय. चेंडूंचा खेळ झालाय 4. 2 धावा आतापर्यंत खर्ची केल्यात. शेवटचे आणि अंतिमचे 2 चेंडू हाताळण्याकरता सज्ज होतोय समोर डावखुर हाताचा बॅटर. हाफ ट्रॅकर ज्याला लॉक केलंय मात्र तिथे दुसऱ्या प्रयत्नात चांगला झेल टिपलाय तो क्षेत्ररक्षक अतुल भगत ना फलंदाज बाद परतावं लागेल. भागडबिल्ला ग्रुप जवळजवळ नष्टच झाला इथून. लंच ब्रेक झालाय. ओके नाश्ता करण्याकरता गेलेत जेवणाकरता गेलेत. नेक्स्ट बॉल द स्टँड ऑन डिलिव्हर्ड पाठवलाय षटकाराकरता. ही ताकद आहे या फलंदाजाची. आल्या आल्या केलंय स्वागत षटकारानं. 6. थँक्यू डीजे. मात्र अफलातून षटकार खेचत मात्र त्यानं त्याचे इरादे स्पष्ट केलेत. येणारे बॉल स्कोरर निलेश दर्शवतात की येणारे बॉल असतील 12 आणि 12 मध्ये 39 करायचे आहेत. समीकरण जरी कठीण वाटत असलं ना हा खेळ क्रिकेटचा आहे. ज्या पद्धतीने तो रंग बदलणारा सरडा ज्याला गिरगिटी आपण बोलतो तसा हा खेळ आहे. नो डाऊट चौथं षटक या टीम कडनं अतुल भगत ज्याची वर्णी लागते तोच अतुल भगत आता मात्र पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी करण्याकरता. या अगोदरच्या मॅच मधनं खूप कमालीची गोलंदाजी अतुल भगतनं केली. तो पुन्हा एकदा तो विश्वास सागर भोईर. हॅलो माईक बंद झाला. हॅलो कॅप तर त्या ठिकाणी शोधला होता मात्र शुभम पाटील बॅकअप मिळवेल तत्पूर्वी धाव कंप्लीट होईल. 1 धावसंख्या 33. 33 धावा ऑन बोर्ड. 70 पर्यंत पोहोचायचंय. 33 धावा स्कोर कार्ड वर लागलात. विश नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय. नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तत्पूर्वी सागर भोईर कडनं चुकी होतीये. शिवाजी गायकर आहे त्या ठिकाणी बॅकअपला. चुकी होणार नाहीये. शिवाजी गायकर एक मोठ्या तालमीतला एक मोठा खेळाडू आहे. तत्पूर्वी बॅकअप देताना या 2 धावा या 2 धावसंख्या आता अर्धी लागली आहे स्कोर कार्डवर म्हणजे 35. अजून 35 करायचे आहेत. नेक्स्ट बॉल लोअर फुल टॉस. त्याला मात्र खरं म्हणजे लोअर फुल टॉस करून घेतला या बॉलला. तत्पूर्वी एकच धाव. अजूनही मात्र येणारे बॉल 8 आणि 34 हे समीकरण आहे.
थोडं समीकरण कठीण आहे इथून पुढे, कारण की येणारे बॉल 8 असतील आणि 34 धावा इथून पुढे करायच्या आहेत. तत्पूर्वी पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅकवरनं खूप चांगला स्मॉल पॉकेट ऑफ डायनामिक. मात्र पुढच्याच बॉलवरनं एक धाव ज्या ठिकाणी घेतली जाईल, प्रणित आहे त्या ठिकाणी तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण करताना फेकी करेल, एकपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. या सिंगलनं धावसंख्या 37 ही धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. नेक्स्ट बॉल आडव्या पॅटनं क्षेत्ररक्षक आहे, चुकी झाली आहे. जेव्हा जेव्हा चुकी होईल ना तेव्हा दगडी चाळीतनं एकच आवाज येईल, चुकीला माफी नाहीये. चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. येणारे बॉल 6 आणि 6 चेंडूमध्ये करायचे आहेत 29 धावा. खूप मोठं लक्ष आहे गोलंदाजी ट्रॅकवरनं, ज्याच्यावर विश्वास दाखवलाय तो सुनील पवार जो गोलंदाजी ट्रॅकवरनं सज्ज होईल 29 धावा थांबवण्याकरता. 5 मोठे फटके, 5 मल्टी हिट हे तुम्हाला खेचावे लागतील. जर तुम्हाला विजयापर्यंत जायचं आहे ना तर मग ते 5 षटकार येणं खूप गरजेचं आहे. मात्र सुनील पवार तोही एक मोठ्या तालमीतला एक मोठा खेळाडू आहे, हे मात्र तितकंच खरं आहे. सज्ज होईल इथून पुढे. तर पाहिलं तर या येणाऱ्या 5 बॉलवरच्या त्या 29 धावा कशा पद्धतीने केल्या जातील की थांबवल्या जातील. ट्रिपल एस किंग प्रमाणे खेळ करतोय, यात मात्र तीळ मात्र शंका नाहीये. सज्ज होईल, 5 बॉल 29 ची मॅच आहे. सज्ज झालाय गोलंदाजी ट्रॅकवरनं सुनील पवार पहिला बॉल घेऊन. 6 बॉल मधनं 29. हाफ ट्रॅकर ज्याला लॉक केलंय, मात्र क्षेत्ररक्षक जज करतोय, त्याच्या डोक्यावरनं मस्तकावरनं दस्तक देत येतोय षटकार 6. तर कुंदनजी गवाळे यांच्याकडनंही शुभेच्छा येतात आमच्याकरता समालोचन करण्याकरता आणि या स्पर्धेकरता. कुंदनजी गवाळे धन्यवाद. नेक्स्ट बॉल सेमी हेलिकॉप्टर उडवायचा होता, मात्र तिथनं डॉट बॉल ची होती उद्घोषणा. येणारे बॉल 4 आणि 23 म्हणजे आता 4 षटकारची गरज आहे. नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू लेट बॅटनं खेळला, थोडासा वेट केलं पूर्णपणे, त्यावरनं एक धाव कंप्लीट, दुसरी करता दोन कंप्लीट केल्या जातील. मात्र येणारे बॉल 3 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. तीन 21 समीकरण मात्र मैदानात ना. नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅकवरनं. फुलटॉस, टेनिस क्रिकेटमध्ये फुलटॉसला थारा नाहीये, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, त्याची केली आहे निवड. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. मात्र इथनं पुढे जर पाहिलं समीकरण, येणारे बॉल 2 बॉल असतील. स्वतः कर्णधार डॉट बॉल. मुकेश जेव्हा आला होता तेव्हा त्यांना म्हटलं होतं की आम्ही 70 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू, आणि मात्र इथून या इनिंग मधनं औपचारिकता शिल्लक राहिली आहे. शेवटचा बॉल ट्रिपल एस किंग कडनं हाताळताना शिवाजी गायकर क्षेत्ररक्षण करेल. चेंडू
शेवटच्या चेंडूवर ही विकेट आली आहे. रनआउट विकेट आहे का 21 धावांनी तिथे एक मिनिट या ठिकाणी रितेशची